नमस्कार ड्रायव्हर भावांनो. विषय खूप महत्वाचा आहे. आज जी घटना घडली ते मी आपल्या ड्रायव्हर भावांपर्यंत मांडण्याचं काम करतो. ड्रायव्हर भावांनो, हा व्हिडिओ आवडला तर 100% आवडणार तर आहे, विषय काय त्यात नाही. दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण की कस्टमरचे बुकिंग करण्याची पद्धती तुम्हाला दाखवण्याचं काम मी करतोय. आणि आवडलं तर नक्की शेअर करा आणि कमेंट करून कळवा ही विनंती. तर विषय आज असा होता ड्रायव्हर भावांनो, की मी सौदागर या ठिकाणी बुकिंग घ्यायला गेलो. ती होती लेडीज कस्टमर. तिला जायचं होतं बानेरला. तर तिने ओला बुक केलंय, उबेर बुक केलंय, रॅपिडो बुक केलंय. आणि योगायोग अशी वेळ आली, मी बी तिथं गेलो आणि बाकीचे आपले 2 ड्रायव्हर भाऊ पण तिथंच आले. पण विषय असा झाला की मी पहिलं तिथं गेल्या गेल्या कॉल केला आणि मग नंतर मॅडम 1 मिनिटात खाली आली आणि ओटीपी टाकताच त्यावेळेस बाकीचे 2 आपले ड्रायव्हर बंधू आले, ते विचारत होते. तर त्यांना मी सविस्तर विचारलं की हेच नाव आहे का? बोलले हा. तर म्हणलं गाडीत कस्टमर बसलेला आहे. मग मी त्या मॅडमला रिक्वेस्ट केली, मॅडम तुम्ही असं का केलं? त्या बिचाऱ्यांना तरी कमीत कमी सांगा, आमचे ड्रायव्हर भाऊ आहे त्यांना सांगा की कमीत कमी मी गाडी बुक केलेली होती, त्या गाडीत बसून चालले. कस्टमर काय करतंय, एकाच वेळेस 3 ऍपवर बुकिंग करतंय. त्यासाठी आपल्या ड्रायव्हर भावानी बुकिंग उचलल्यानंतर कमीत कमी जागेवरून फोन करून कन्फर्म करा आणि त्याच्यानंतरच पिकअपला जा. तुम्हाला काय वाटतंय, बरोबर का चुकीचं, ते मला कमेंट करून कळवा ही माझी विनंती तुम्हाला.